नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं खूप 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 स्वागत आहे. आज आपण षटतिला एकादशी का करावी किंवा या व्रताचं पुण्यफळ काय किंवा या व्रताची कहाणी काय आहे याविषयीची माहिती घेणार आहोत. केवळ हे व्रत केल्यानेच नव्हे तर या व्रताची कहाणी ऐकल्याने सुद्धा खूप मोठे पुण्यफळ मिळते. पद्मपुराणानुसार जो भक्त खऱ्या मनाने षटतिला एकादशीचे व्रत करतो त्याला मोक्ष प्राप्त होतो. सर्व समस्यापासून त्याची मुक्तता होते. त्याच वेळी जे पुण्य कन्यादान केल्याने होते, हजारो वर्षाची तपश्चर्या केल्याने होते, स्वर्णदान यांनी मिळते, तेच पुण्य षटतिला एकादशीच्या एका व्रताने मिळते. तसेच हे व्रत केल्याने मानसिक शांती आणि आनंद मिळतो. कुटुंबात शांतता राहते. यामुळेच जाणून घेऊयात की षटतिला एकादशी म्हणजे काय किंवा याची कथा काय. पौष महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशीला षटतिला एकादशी असे म्हणतात. आज षटतिला एकादशी आहे. या दिवशी भगवान विष्णूची आराधना करून व्रत केल्यास लोक मोक्षपदाला प्राप्त होतात. या दिवशी पूजा केल्यानंतर षटतिला एकादशीची व्रताची कथा सुद्धा अवश्य ऐकावी, तरच या उपवासाचे किंवा या व्रताचे पूर्ण फळ मिळते. त्यामुळेच आज आपण षटतिला एकादशीची व्रतकथा जाणून घेणार आहोत. धार्मिक मान्यतेनुसार एकदा नारद मुनी भगवान विष्णूचे निवासस्थान असलेल्या वैकुंठ येथे पोहोचले. तेथे त्यांनी भगवान विष्णूंना षटतिला एकादशीचे व्रताचे महत्त्व विचारले. नारदजीच्या विनंतीवरून भगवान विष्णूंनी सांगितले की प्राचीन काळी ब्राह्मणाची पत्नी पृथ्वी तलावर राहत होती. तिच्या पतीचा मृत्यू झाला होता. ती माझी अत्यंत प्रिय भक्त होती आणि माझी भक्ती करत होती. एकदा त्या ब्राह्मणीने महिनाभर उपवास करून माझी पूजा केली होती. या व्रताच्या प्रभावाने तिचे शरीर तर शुद्ध झाले, पण ती कधीही ब्राह्मणांना वा देवांना अन्नदान करत नसे. त्यामुळे मला वाटले की ही स्त्री वैकुंठात राहूनही अतृप्त राहील. म्हणून मी स्वतः तिच्याकडे भिक्षा मागण्यासाठी गेलो. मी भिक्षा मागितल्यावर तिने मातीचा एक गोळा उचलून माझ्या हातावरती ठेवला. ते घेऊन मी परत आलो. काही वेळाने ती शरीर सोडून वैकुंठात आली. येथे तिला एक झोपडी आणि आंब्याचे झाड दिसले. रिकामी झोपडी पाहून ती खूप घाबरली आणि माझ्याकडे आली व म्हणाली, मी एक धर्मनिष्ठ आहे, मग मला रिकामी झोपडी का मिळाली? तेव्हा मी तिला सांगितले की अन्नदान न केल्याने आणि मला मातीचा एक गोळा दिल्याने असे घडले. तेव्हा मी तिला सांगितले की जेव्हा देवकन्या तुला भेटायला येतील तेव्हा तू षटतिला एकादशीच्या व्रताचा नियम सांगितल्यावर तू तुझे दार उघड. विष्णुदेवाने सांगितल्याप्रमाणे त्या ब्राह्मणीने तेच केले आणि षटतिला एकादशीचे व्रत केले. उपवासाच्या प्रभावामुळे तिची झोपडी अन्नधान्याने आणि पैशाने भरून गेली. म्हणून हे नारदा, या भूतलावरती या षटतिला एकादशीचे व्रत करून तीळ व अन्नदान करणाऱ्यांना मुक्ती व वैभव प्राप्त होईल. म्हणूनच या भूतलावरील लोकांना षटतिला एकादशीचे व अन्नदानाचे खूपच महत्त्व आहे. कारण नंतर हे जेव्हा वैकुंठ लोकी येतील तेव्हा त्यांना अन्नधान्याची कधीही कमतरता भासणार नाही. हे व्रत केल्यावरती षटतिला एकादशीची कहाणी सुद्धा जरूर ऐकावी. ही षटतिला एकादशी पौष महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशीला म्हणजेच 6 फेब्रुवारी मंगळवारी आलेली आहे. या दिवशी एकादशीचा उपवास केल्यास मोक्ष प्राप्त होतो. त्यामुळेच पौष महिन्यातील या एकादशीला विशेष महत्त्व आहे. या एकादशीचे खास वैशिष्ट्य म्हणजे या एकादशीच्या पूजेला तिळाचा वापर केला जातो. आज आपण पाहणार आहोत की कोणत्या 6 पद्धतीने तिळाचा वापर केला जातो. षटतिला एकादशीच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यात तीळ मिसळले जातात. तिळाचे स्नान करणे, तिळाचे उठणे लावणे, तिळाचे तर्पण करणे, तिळाचा हवन करणे, जेवणात तिळाचा वापर करणे किंवा मग तिळाचे दान केल्याने स्वर्ग प्राप्ती होण्यास मदत होते. आता आपण पाहणार आहोत की षटतिला एकादशीचे महत्त्व काय.
जीवनात यश मिळवायचं असल्यास एकादशीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यात थोडेसे गंगाजल किंवा तीळ मिसळून स्नान करावे. यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करून भगवान विष्णूची पूजा करावी. या कृतीमुळे विष्णूचा आशीर्वाद सदैव आपल्यावरती राहतो. वैवाहिक जीवन सुखी आणि समृद्ध होते. या व्रताची कथा ऐकल्याने व वाचल्याने मोक्षपद प्राप्त होते. या व्रताचे पालन केल्याने लोकांना त्यांच्या वाईट पापांपासून मुक्ती मिळते. या व्रताचे पालन केल्याने जीवनात सुख समृद्धी येते. या दिवशी भगवान विष्णूची आराधना करून व्रत केल्यास लोक मोक्षपदाला प्राप्त होतात. या दिवशी पूजा केल्यानंतर षटतिला एकादशीच्या व्रताची कथा अवश्य ऐकावी, तरच या उपासनेच्या व्रताचे पूर्ण फळ मिळते. तर ही षटतिला एकादशीच्या माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.